राज्य में हुई मूसलाधार बारिश से कृषि को बड़ा नुकसान पहुंचा है। पूरे राज्य में लगभग 39 हेक्टेयर फसल खराब हुई है। कृषि मंत्री दत्ता भरने ने कहा कि खराब फसलों का पंचनामा शुरू कर दिया गया है और जिन किसानों का नुकसान हुआ है, सरकार उसकी भरपाई करने के लिए कटिबद्ध है। उन्होंने ये भी स्पष्ट किया कि बोगस बीज बेचने वालों पर सख्त कार्रवाई की जाएगी। साथ ही राज्य में नई कृषि प्रौद्योगिकियां लागू करने का ऐलान भी किया। सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टी साधारणतः आपल्या 29 जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्याच्यामुळे साधारणतः प्राथमिक अंदाजानुसार आणि काल पण मला वाटतं सोलापूर जिल्ह्यामध्ये किंवा इतर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस आज झालेला आहे। कालच्या आकडेनुसार साधारणतः 38,87,000 जवळजवळ 39 लाख एकर क्षेत्रावर शेतकऱ्यांच्या पिकाचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान हे संपूर्ण राज्यामध्ये झालेलं आहे आणि शेवटी हे निसर्गाचं संकट आहे। त्यामुळे संकटाला तर सगळ्याला आपल्या शेतकऱ्यांना सामोरं गेलंच पाहिजे। एक शेतकऱ्यांना जे नुकसान झालेलं आहे या अतिवृष्टीमुळे त्या सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे हे करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री आणि आम्ही सर्वांनी निश्चित प्रकारे दिले। त्यामुळे पंचनाम्याचं काम हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये महसूल आणि कृषी विभागाच्या माध्यमातून सुरू आहे आणि ज्यांचं नुकसान झालंय त्या सर्वांना, त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासन कटिबद्ध आहे। बोगस बियाणं वगैरे जर देत असेल तर निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये त्याच्यावरती पहिल्यांदा योग्य ती ताबडतोब कारवाई केली जाईल आणि जे आपण म्हटलं शेतकऱ्यांचं जे नुकसान उंडाळीमुळे होणार आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळेच आमचा कृषी विभाग या बाबतीमध्ये काय उपाययोजना करणं गरजेचं आहे किंवा काय केले पाहिजे यासाठी निश्चित प्रकारे आमच्या सगळ्यांची आम्ही त्या बाबतीमध्ये खबरदारी घेऊ। महिना 2 महिन्यातच जी आपल्या टेक्नॉलॉजीच्या तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेवटी ही नवीन टेक्नॉलॉजी आहे। त्याचा आपण आपल्याला काही ठिकाणी ऊसाच्या बाबतीमध्ये ते आपल्याला माहिती माळेगावला ते सुरू आहे। इतर पिकाच्या बाबतीमध्ये एक चांगलं सर्वांसाठी एक चांगल्या प्रकारचं धोरण मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री लवकरच आणतायत। त्यासाठी एक राज्याच्या लेवलची जी कमिटी, एक चांगला सीओ, एक चांगला टेक्निकल सल्लागार याची नेमणूक ही झालेली आहे। त्यामुळे लवकरच या बाबतीमध्ये संपूर्ण लवकरच येणाऱ्या महिन्या 2 महिन्यातच त्या बाबतीमध्ये प्रक्रिया सुरू होईल।